तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता स्पर्धेमध्ये खूप गोष्टी घडून गेलेल्या असतात. ईश्वरीला नम्रताने पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तर इथे ईश्वरीचा पाय मुरगळलेला असताना सुद्धा ती असा काही डान्स करते की त्याच्यामध्ये आता ईश्वरी ही नंबरसुद्धा मिळवते आणि कित्येक लोकांचे जीवसुद्धा वाचवते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रताला कमी समजणाऱ्या वल्लरीचं थोबाड इथे नम्रतानेच लाल केलेलं असतं. कारण सारखं घालून पाडून बोलणं, बहिणीबरोबर कंपॅरिझन करणं, या गोष्टीला नम्रता वैतागलेली असते आणि त्यामुळे नम्रताने वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं. त्याचबरोबर ईश्वरीने नंबर मिळवलेला असतो. त्या सगळ्याचा ईश्वरी अर्णवला लाभ झालेला असतो आणि एका बाजूला राकेशचा जबरदस्त प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी डान्स प्रॅक्टिस करत असते. तोपर्यंत बाकीचे स्पर्धक आपापले जे काही परफॉर्मन्स असतात ते करत असतात. म्हणजे आता रांगोळी जर कोणी काढली तर रांगोळीवरती असणारी डिझाईन इथे त्यांच्या पार्टनरने त्याच पद्धतीची डिझाईन कपड्यांवरती डिझाईन करायची. अशा पद्धतीची ती स्पर्धा असते. त्यामुळे इथे आता नम्रता आणि आकाश, नम्रता खूप सुंदर असं गाणं गाते आणि त्याच पद्धतीने आकाशने एक सुंदरशी मुलगी तयार केलेली असते आणि तिला खूप सुंदर असा ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि त्याच्यावरती फुलं फुलं अशी काढलेली असतात की जणू काही इथे आता परीच उतरलेली आहे. खूप छान असं त्याने डिझाईन तयार केलेलं असतं कपड्यांवरती. त्यामुळे प्रेक्षक खुशच झालेले असतात. एका बाजूला आता आकाश टेक्स्टाईल, सौदामिनी क्रिएशन आणि अजून काही स्पर्धक त्याच्यामध्ये असतात. पण प्रेक्षकांनो, सगळेजण इथे परफॉर्मन्स करत असतात. पण इथे ईश्वरी मात्र पाय धरून बसलेली असते. कारण नम्रता स्केटिंग तिच्या पायामध्ये टाकते आणि त्यामुळे ती पाय घसरून पडलेली असते. तिचा पाय मुरगळल्यामुळे डॉक्टरांनी सक्त ताकीद दिलेली असते, डान्स करू शकत नाही. पण इथे ईश्वरी तिचा मनाचा आवाज ऐकते. तिचं मन तिला सांगतं, तूच म्हणतेस ना येशू, कोई फिकर नाही, फिकर नॉट, सगळं काही चांगलं होणार आहे, आपणच जिंकणार आहोत. मग आता त्याचं काय झालं? तेव्हा ईश्वरीला वाटतं की माझ्यामुळे आपण हरता कामा नये. तेव्हा ईश्वरी इथे आता आपल्या मनाचा आवाज ऐकते आणि ती स्पर्धेमध्ये भाग घ्यायला जाते. अर्णव जाऊन आता सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करणारच असतो की ईश्वरीचा पाय मुरगळल्यामुळे आम्ही स्वतःच माघार घेतो आहे. म्हणजे जजेसने त्यांना डिस्क्वालिफाय करण्याच्या आधीच ते स्वतःच त्याच्यामधून नाव कमी करणार असतात. अर्णव काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी रेडी आहे, चला आपण सुरुवात करूया. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी, पण ईश्वरीचा पाय मुरगळल्यामुळे आम्ही माघार घेणार होतो. पण तिची जर एवढी इच्छाशक्ती असेल की तिला डान्स करायचाच आहे, तिला हार मानायची नाही आहे, तर मग मी तिला नकार देणार नाही. तिला डान्स करायचा आहे तर करू देत. तेव्हा ईश्वरी खूप सुंदर असा डान्स करायला सुरुवात करते. आपला पाय सांभाळून ती उत्तम पद्धतीने डान्स करणार असते. आणि तेव्हा इथे अर्णव खूप सुंदर असं डिझाईन तयार करत असतो ईश्वरीचा डान्स. आणि त्याचबरोबर त्याच्या इथे आता मॉडेलला तयार केलेला ड्रेस हा अप्रतिम असतो आणि त्यामुळे इथे ईश्वरी डान्स करता करता तिच्या पायाची पट्टी सुटते. पण ईश्वरी हार मानत नाही. ती अशी काही डान्स स्टेप त्याच्यामध्ये क्रिएट करते की ती पटकन बसते आणि पायाची पट्टी जी निघालेली असते बँडेजवाली पट्टी ती आता पटकन सेट करते. पण प्रेक्षकांनो, बसून डान्स करत असताना ईश्वरी समोर एक खूप मोठी गोष्ट येते आणि ती गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, तिला आता राकेश दिसतो. राकेश एका टेबल खाली वाकलेला असतो. सगळेजण ईश्वरीचा परफॉर्मन्स बघण्यामध्ये असे काही दंग झालेले असतात की राकेशकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला ईश्वरीची खूपच जास्त जी नजर आहे
ती तीक्ष्ण असल्यामुळे तिला आता राकेश दिसतो. तिला फक्त टेन्शन या गोष्टीचं असतं की तो राकेशच आहे की दुसरं कोणी आहे, कारण तो राकेश एका टेबलच्या खाली बॉम्ब सेट करत असतो, बॉम्ब. आणि त्याला काही फिकीर नसते कोण हरते आणि कोण जिंकतंय त्याच्यामध्ये. तो फक्त इथे एका टेबल खाली बॉम्ब सेट करत असतो. तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं आणि तिला कळतं की राकेश नक्कीच काहीतरी खूप मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे इथे असलेल्या सर्वांना धक्का बसणार आहे. आणि त्याचमुळे इथे सौदामिनी देशमुख राकेशला फोन करते. ती म्हणते, अरे बाबा कुठे आहेस तू, तुला कळतंय का इथे काय चाललंय? ती ईश्वरी बघ कसा डान्स करते. तेव्हा राकेश म्हणालेला असतो, हे बघा तुम्ही मला नका शिकवू काय करायचं आणि काय नाही ते. ती म्हणते मला शिकवावं लागेल. अरे बाबा ती ईश्वरी स्टेजवरती यायलाच नको असं मी म्हणाले होते. तेव्हा त्या नम्रताला ती जबाबदारीसुद्धा दिली होती, तिने पारसुद्धा पाडली होती. तिचा पाय मुरगळलेला असताना ती डान्स परफॉर्मन्स करते. आता कसं काय हरवणार आहोत आपण तिला? ती जिंकली ना तर 100 कोटी रुपये ते लोक स्पर्धेमधून जिंकतील आणि 100 कोटी रुपये ते लोक अरेंज करतील. 100 कोटी जमा करायला त्यांना काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि मग एकदा का 200 कोटी रुपये मला दिले की सात्विक फॅशन त्यांच्या ताब्यात जाईल. राकेश म्हणतो, हे बघा मला त्याच्याशी मतलब नाही, माझा प्लॅन ठरलेला आहे. अर्णव ईश्वरीला मी आज संपवणार, त्यांच्या चिंधड्या झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ही गोष्ट बोलून झाल्यानंतर राकेश बॉम्ब सेट करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली असते की तो जागा चेक करत असतो की त्याला नक्की कुठे बॉम्ब सेट करायचा आहे, कारण तिथे जमलेल्या सगळं प्रेक्षकांची नजर खूपच तीक्ष्ण असते. राकेशला कळतच नसतं की मी नेमकं कुठल्या ठिकाणी आता बॉम्ब सेट करू जेणेकरून तो अर्णव ईश्वरीपर्यंत पोचेल. त्यामुळे प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीसाठी म्हणजे जे लोक जिंकणार आहेत त्यांच्यासाठी काही गिफ्ट्स तिथे ठेवण्यात आलेले असतात. त्याच्यामुळे टेबल खाली जो बॉम्ब आता सेट करण्यात आलेला असतो तो राकेश बाजूला काढतो. लपून छपून तो सगळ्या गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर तिथे एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये तो बॉम्ब आता टाकून तो बॉक्स बरोबर अर्णव ईश्वरीच्या पायाजवळ टाकण्याचा तो प्रयत्न करत असतो, म्हणजे जेणेकरून अर्णव ईश्वरी जिथे उभे आहेत तिथे तो बॉक्स राहील. आणि ते जिंकले काय हरले काय त्याला काही फरक नसतो, फक्त स्फोट योग्य वेळी झाला पाहिजे. तेव्हा इथे ईश्वरीची नजर तीक्ष्ण असल्यामुळे ती सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असते. राकेशचे ते डोळे, त्याची चाल, या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेत असतात. त्यामुळे ती डान्स तर करत असते पण ती रेड कलरची टी शर्ट मात्र ऑब्झर्व करत असते. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो राकेशचे डोळे तिने बघितल्यानंतर ती म्हणते की माझा संशय खरा ठरला. आता ही स्पर्धा वगैरे आम्ही जिंकू तेव्हा जिंकू. ती कसा बसा आपला डान्स पूर्ण करते, अर्णव आपलं डिझाईन पूर्ण करतो आणि त्यानंतर ईश्वरी डान्स करत 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 ती प्रेक्षकांच्या मध्ये उतरते आणि त्यानंतर आपल्या स्टेप करत ती त्या टेबलपर्यंत जाऊन पोचते जिथे राकेश उभा राहिलेला असतो. आणि प्रेक्षकांनो गिरकी घेऊन ती राकेशच्या तोंडाला असलेला मास्क खाली खेचून टाकते. आणि तेव्हा ती म्हणते की माझा डान्स पूर्ण झालेला आहे. तेव्हा तिचा डान्स पूर्ण झालेला असतो, गाणं थांबलेलं असतं, सर्व लोक आता टाळ्या वगैरे वाजवतात. पण सगळ्यांना एक गोष्ट कळत नसते की ईश्वरीने जाऊन राकेशच्या तोंडाचा मास्क काढला का. तेव्हा इथे आता सगळे तिथे राजशिर्के असतात. अंजली, मामा, आजी, अर्णव, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की राकेश तिथे काय करतोय. आणि प्रेक्षकांनो वल्लरी आणि सौदामिनी देशमुख तर आता तोंड लपवायला सुरुवात करतात, कारण त्यांचा हुकमी एका जो त्या ठिकाणी अर्णव ईश्वरीला हरवायला आलेला असतो, ईश्वरीने त्याला सुद्धा बघितलेलं असतं. आणि त्याच नंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की राकेश इथे काय करतोय, आणि तो लगेचच पोलिसांना फोन करतो आणि लाईव्ह लोकेशन पाठवत त्या ठिकाणी पोलिसांना बोलवतो. राकेशला सगळ्यांनी घेराव घातलेला असतो, त्याला पळून जाण्याची सुद्धा आता मुभा राहत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय रे काय करतोयस तू इथे राकेश, आणि त्या बॉक्समध्ये काय ठेवलेस, काय ठेवलेस त्या बॉक्समध्ये. अर्णव सर तो बॉक्स बघा, एका टेबल खालून दुसऱ्या टेबल खाली, दुसऱ्या टेबल खालून तिसऱ्या टेबल खाली हा माणूस पायाने ढकलत होता.
नक्की त्याच्यामध्ये काय आहे बघा. आणि तेव्हा त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे बॉम्ब. तेव्हा अर्णव म्हणतो, बाप रे, याच्यामध्ये तर बॉम्ब आहे. म्हणजे या माणसाने इथे सुद्धा सर्वांना मारण्याचाच प्रयत्न केला होता, खास करून आम्हाला, ईश्वरी आणि मला, बरोबर ना? राकेश म्हणतो, हो, तुम्हाला संपवायलाच आलो होतो मी. थोडा वेळ जर तुमचं लक्ष गेलं नसतं ना, तर आता तुमचं काही खरं नव्हतं. तुम्ही लोक इथे मृत्यूच डिझर्व करता. तुम्ही जगणं अजिबात डिझर्व करत नाही, कारण तुमच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, अच्छा, तू चांगला माणूस आहेस का आणि आम्ही वाईट? अरे, तू सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस रे, कित्येक मुलींचं, कित्येक माणसांचं, कित्येक व्यक्तींचं. आणि तू इथे आम्हाला मृत्यूच्या गोष्टी शिकवतोयस. इथे आमच्याबरोबर कित्येक मासूम लोकांचा जीव गेला असता, याचा जरा तरी विचार केलास तू? हा स्फोट झाला असता तर फक्त आम्ही दोघेच नाही, तर इथे असलेले कितीतरी निरपराध लोक मेले असते. आणि त्याची जबाबदारी कुणी घेतली असती रे, मूर्ख माणसा? तेव्हा इथे आता ईश्वरी प्रचंड चिडलेली असते, राकेशच्या झणझणीत थोबाडीत देते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब वेळेत आलेले असतात. अर्णव तो बॉम्ब त्यांच्या हातामध्ये देतो. राकेशची गचिंडी पकडून त्याला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. सौदामिनी म्हणते, बघतेस वल्लरी, काय केलं या माणसांनी? स्वतःच पडला ना आता, पोलिसांच्या ताब्यात गेला, तोंडावरती पडला नेहमीप्रमाणे. त्यानंतर सौदामिनी देशमुख तर हरलेलीच असते. आणि इथे जे परीक्षक असतात ते म्हणतात की, ईश्वरी, तू इथे डान्स तर उत्तम केलासच, अर्णवने कपड्यांचं डिझाईनसुद्धा उत्तम तयार केले, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 राऊंड जिंकून 3रा राऊंड किती महत्त्वाचा आहे हे माहिती असताना इथे आता स्वतःच्या परफॉर्मन्सचा विचार न करता तू जाऊन त्या माणसाला पकडलंस. तुझ्यामुळे कित्येक लोकांचा इथे जीव वाचलेला आहे. तुम्ही लोकांची लोकप्रिय जोडी तर आहातच, परफॉर्मन्ससुद्धा उत्तम होता. तुम्हाला लाईव्ह इथे जे मार्क दिलेले आहेत परीक्षकांनी आणि इथे असलेल्या प्रेक्षकांनी, त्याच्यामुळे तुमचा स्कोअर सगळ्यात जास्त आहे. तेव्हा तुम्ही ह्या राऊंडचे विनर आहात आणि त्यामुळे ट्रॉफी, 100 कोटी रुपयांचं पारितोषिक, तो चेक अर्णव ईश्वरी सात्वी फॅशनच्या नावाने झालेला असतो. त्यानंतर अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात. सगळ्यांना प्रचंड आनंद होतो. वल्लरी म्हणते, काय ग ये नम्रता, काय ग, एक गोष्ट तुला करता आली नाही ना? तिचा पाय मुरगळला होता, अजून काहीतरी गोष्ट करायची आणि तिला चांगलंच मोडून काढायचंच ना. काय झालं तुझ्या या प्लॅनचं? प्लॅन तुझा फुस झाला. शेवटीला ती ईश्वरी जिंकली. घरामध्ये तुला तुझी सत्ता मिळवायची होती, पण तुला ते तसं काहीच करता आलेलं नाही आहे. तेव्हा आता तुला घरामध्ये मान सन्मान कसा मिळणार? तू आहेस ना, ती ईश्वरी खूप चांगली आहे, तू अजिबात सून म्हणून घ्यायच्या लायकीची नाही आहेस. तेव्हा इथे नम्रता इतकी चिडते. चिडलेली नम्रता वल्लरीच्या झाणकण थोबाडीत देते आणि म्हणत असते, बाद झालं तुमचं आई, तुमच्यामुळे मी माझ्या बहिणीला किती त्रास दिला. तिच्या डोळ्यामध्ये स्प्रे उडवला, तिला पाडण्याचा प्रयत्न केला, तिच्या पायामध्ये स्केटिंग टाकलं, तिला इतका त्रास दिला हरवण्यासाठी. का तर घरामध्ये मान सन्मान मलाही मिळावा म्हणून. पण बाद झालं, ईश्वरीला त्रास देऊन मला मान सन्मान मिळणार नाही आहे. उलट ही गोष्ट जर कुणाला कळली ना, तर मला कुणी समोरसुद्धा उभं करणार नाही. आकाश तर माझं तोंडसुद्धा बघणार नाही. आणि मान सन्मान मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी करायची सुद्धा काही गरज नाही आहे. फक्त एकच करावं लागेल, चांगल्या गुणांनी सगळ्यांबरोबर वागावं लागेल, सर्वांशी नीट बोलावं लागेल, सगळ्यांशी प्रेमाने राहिले ना, सगळ्यांचं सगळं प्रेमाने केलं ना, तर मला आपसुकच इथे मान सन्मान मिळेल. त्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही आहे, असं ईश्वरी म्हणते. आणि आई, तुम्ही तर राहू द्याच, तुमचं ऐकलं ना तर बहिणी बहिणींमध्ये वाद निर्माण होतील. आम्ही कधीच दोघीजणी चांगल्या जावा म्हणून किंवा चांगल्या बहिणी म्हणून एकत्र राहू शकणार नाही. त्यामुळे यापुढे मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे. खरं तर मला इतकं गिल्ट वाटते की मी माझ्याच बहिणीला इतका त्रास दिला. ईश्वरी, मला माफ कर आणि यापुढे मी कधीच आता मान सन्मान मिळवण्याच्या नावाखाली ईश्वरीला त्रास देणार नाही आहे. अरे, मी मुळातच किती चांगली आहे. मी इतकी चांगली होते की लोक इथे मला मान सन्मान देतच होते. पण मला सगळं काही एका झटक्यात मिळवायचं होतं. ईश्वरीने एका वर्षामध्ये सगळं काही मिळवलं आणि मला ते लवकर हवं होतं. पण आता बास झालं आई. पुन्हा जर माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये येण्याचा प्रयत्न केलात ना,
तर मी सगळ्यांना सत्य सांगून टाकेन, असं इथे नम्रता वल्लरीला म्हणते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने जी काही माती खाल्लेली असते, नम्रताने तिचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. त्याचा फायदा आता इथे अर्णव आणि ईश्वरीला झालेला असतो. त्यांची इथे चांगलीच आता मज्जा झालेली असते, कारण ते जिंकलेले असतात आणि त्याचबरोबर राकेशचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो.